आणि यानंतर पाहूयात काही राजकीय घडामोडी। पुणे जिल्हा परिषद निवडणूक भाजप सेना युती एकत्र लढण्याची शक्यता। यासाठी भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत जागा वाटपासंदर्भात झाली चर्चा। परभणीमध्ये भाजपकडून जिल्हा परिषदेसाठी तयारी सुरू। जिल्हा परिषदेच्या 54 आणि 9 पंचायत समितीच्या 108 जागांसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। भाजप कार्यालयामध्ये माजी आमदारांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती। समरजित घाटगे यांनी फेसबुक पेजवरून तुतारी चिन्ह हटवलं। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकणार। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर घाटगे भाजपच्या वाटेवर जाणार अशी चर्चा। ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा। ठाण्यामध्ये पक्षाला एकही जागा न मिळाल्यानं पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा। भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा 20 जानेवारीला होणार। 19 जानेवारीला अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरले जाईल। भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता। इतर पक्षांच्या नगरसेवकांनी भाजपला समर्थन देणं गरजेचं। इतर पक्षांच्या नगरसेवकांसोबत चर्चा सुरू। महापौर हा भाजप आणि मित्र पक्षाचा असेल हा विश्वास। चंद्रपूरमधील निकालावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये झेडपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तानाजी सावंतांच्या कुटुंबात राजकीय दरी निर्माण होण्याची शक्यता। तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत। धनंजय सावंत यांच्याकडून भाजपकडून निवडणूक लढवण्याच्या चर्चांना उधाण। कोल्हापूर या ठिकाणी माजी खासदार राजू शेट्टी यांना आणखी एक मोठा धक्का। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर शंभू शेट्टे यांचा आमदार यड्रावकर गटात प्रवेश। आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शंभू शेट्टे यांचा हा प्रवेश। मुक्ताईनगर या ठिकाणच्या मनूर कुराडीमध्ये आता लिलाव न होता उपसा सिंचन योजनेचे कोट्यवधींचे भंगार चोरीला। एकनाथ खडसे यांचा हा गंभीर आरोप। तर अशा प्रकारे चोरी होत असल्यास थांबवून सिंचन विभागानं कारवाई करावी, एकनाथ खडसे यांची ही मागणी।